हाय, तुम्हालाही अशी छान चमचमीत कारल्याची भाजी बनवायची असेल तर रेसिपी नक्की बघा. आणि आपण करूयात रेसिपीला सुरुवात. आपल्याला लागणार आहेत या 5 गोष्टी: कारले, मिरची, लसूण, जिरे आणि शेंगदाणे. पहिले तर तवामध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचं. जिरे छान तडतडले की त्यामध्ये टाकायचं आहे ठेचलेलं लसूण परतवून घ्यायचा. त्यानंतर टाकायचे त्याच्यामध्ये मिरच्या मधून चिरायच्या आहेत आणि तुम्हाला जशा किंवा तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही मिरच्या वापरा. ते एकत्र करून छान परतवून घ्यायचं. मग त्यामध्ये टाकायचं आहे चिरून धुवून घेतलेले कारले असे छान छोट्या छोट्या स्लाइसमध्ये चिरायचे आहेत. त्याच्या आतमधले बिया वगैरे ते सगळं काढायचं आहे. आणि कारले धुताना त्याच्यामध्ये मीठ टाकून धुवायचे, म्हणजे त्यातला कडवटपणा कमी होतो. आणि नंतर त्यामध्ये टाकायचे आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून ते एकत्र करून परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची 5 ते 7 मिनटं. त्याच्यानंतर कारले असे शिजत येतात थोडेसे. मग झाकण काढून बघायचे आहे आपल्याला कारले शिजले आहे का किंवा शिजत आलं आहे का. तर असं झालं असेल तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि तेही एकत्र करून चांगलं परतवून घ्यायचं. परत 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. आणि अशा प्रकारे रेडी आहे आपली कारल्याची एकदम साधी, सोपी आणि सिंपल भाजी, जी की खायला एकदम चविष्ट लागते आणि मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.